पक्षश्रेष्ठींचे आमच्यावर आशीर्वाद आहेतच। सर्वप्रथम तर मी सर्वात त्यांनाच आभार मानणार आहे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्यात आमची सरकार आहे, केंद्रात महाराष्ट्रात आपल्या देवाभाऊंची सरकार आहे, त्याच्यानंतर आमचे अमरावती जिल्ह्याचे लाडके आमदार प्रवीणजी तायडे आहेत, त्याच्यानंतर नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीचाच निवडून आलेला आहे। योगायोगानं हे सोने पे सुहागा म्हणतो, या प्रकारची प्रक्रिया आज घडून आलेली आहे। एक महिला घर व्यवस्थितरित्या पार पाडू शकते, सांगितलं होतं मी तुम्हाला हे याच्या आधी, जी व्यवस्थितरित्या घर पण पार पाडू शकते, ती प्रशासन चालवायला तिला भारी जाणार नाहीये, कारण घर, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त जेव्हा आम्हाला सरकारने पुढे यायची संधी दिली आहे, सक्षम आहे स्त्री की घर आणि मूल सांभाळून प्रशासन सुद्धा चालून दाखवणार, इथे प्रतिराज चालणार नाही। नुकतीच नगरपालिका निवडणूक आता संपलेली आहे आणि ती खरी स्पर्धा आहे आता उपाध्यक्षासाठी आणि कोऑप्शनसाठी। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे नगराध्यक्षपद हे रुपाली अभय मातने यांनी बळकावलं आहे। इथं एक छत्री राज्य रुपाली अभय मातने हे करणार आहेत असं नव्हे, रुपाली अभय मातनेंना सुद्धा थोडासा संघर्ष करावा लागेल। इथे आपण बघतो आहे काँग्रेस पक्षाचे 15 सदस्य इथं निवडून आलेले आहेत, अपक्ष 10, भारतीय जनता पक्षाचे 9, MIMचे 3 आणि राष्ट्रवादी प्रहारचे प्रहार पक्षाचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2, असा 41 सदस्यपद इथं निवडून आलेलं आहे। अशा पक्षीय बलाबल इथं आपल्याला बघायला मिळतं आहे। परंतु खरी स्पर्धा दिसतं इथं उपाध्यक्षाची। उपाध्यक्ष नेमका कोण होईल यासाठीची ही चढाओढ आहे। काँग्रेसचा होईल, भारतीय जनता पक्षाचा होईल, अपक्षाचा होईल, कोणाचा होईल, हीच खरी स्पर्धा आहे। वेगवेगळे गट तट इथं निर्माण झालेले आहेत। इथं रात्री आम्ही इथं का आलोय, रात्रीची नगरपालिका, रातच्या वेळेस हा जो डाव आहे ना, हा कसा चालतो आहे हे इथं आपल्याला बघायचं आहे। इथं खूप घडामोडी इथं आपल्याला दिसताना मिळतं आहे। कोण कशा पडद्यामागच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। निश्चितच इथं अनेक नाव इथं उपाध्यक्षासाठी येत आहेत। उपाध्यक्षाचे नावं मी तुम्हाला जे चर्चेत आहेत त्या चर्चेतल्या उपाध्यक्षाच्या नावं असलमजी बंजारा काँग्रेसकडून, आणि असलम म्हणजे काँग्रेसकडून आणखी दुसरं नाव इथं आपल्याला बघायला मिळतं आहे। शिवाय एक नवं नाव इथं झालं आहे, मनसेचे राज पाटील, त्यांचं नावसुद्धा इथं चर्चेत येत आहे उपाध्यक्षासाठी। आणि तुमच्या माहितीसाठी माहितीसाठी सांगतोय, इथे जे आहे कोऑप्शनमध्ये अभय मातने हे यांचं नाव निश्चित झालेलं असं दिसतं आहे भारतीय जनता पक्षाकडून। दुसरं महत्त्वाचं नील माहेश्वरी यांचंही नाव अशा पद्धतीचं चर्चेत आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुजीद अब्दुल रशीद याही गुड्डू भैया यांचंही नाव अशा पद्धतीचं चर्चेत आहेत। पण मित्रांनो, रात्र वैऱ्याची असते, परवाचा दिवस नगराध्यक्षाच्या पदभारासाठी आहे आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं म्हणजे त्यानंतरची उपाध्यक्षाची निवडणूक आहे आणि कोऑप्शनची निवडणूक आहे। अचलपूर नगरपालिका ही साधी आणि सरळ सोपी नाही आहे। इथं ही कसरतच लागते। कशा पद्धतीची कसरत ह्या नगराध्यक्षाला करावी लागेल हा महत्त्वाचा इथं मुद्दा आहे। आणि खूप सारे प्रश्न इथं उपस्थित आहेत। या रुपाली अभय मातने या पद्धतीनं कशा या शहराला समोर जातात, विकासात्मक बाबतीत कशा पद्धतीनं समोर जातात हा महत्त्वाचा मुद्दा इथं ठरेल। धन्यवाद। ललित कांबळेसह पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।